नमस्कार मित्रांनो, तर आज आहे दिवस चौथा. आपण आहोत एलामध्ये आणि हे होता एलाचा आपल्या हॉटेलचा व्ह्यू. एक नंबर सनराईज दिसत होता आणि नाश्त्याला ब्रेड, भाळ आणि डाळ एवढा प्रकार होता. मग आपल्याकडे ड्रोन होतं, ते ड्रोन फ्लाय केलं. हे होतं आपल्या हॉटेलचा व्ह्यू आणि समोर ॲडम्स पीक आणि रावणा केव्ह दिसत होता. तिथून ट्रॅव्हल करून आम्ही निघालो पुढच्या लोकेशनवर, जे होतं 9 आर्च बीच. तिथं जसं पोचतो आपण, तिथं रिक्षा दिसतात आपल्याला. त्या रिक्षांमध्ये बसून जायचं. जवळपास एक तास लागतो. रस्ता खूप खराब आहे आणि इथं जसं पोचत्या क्षणी गर्दी तर जास्त नव्हती, पण भारी लोकेशन आहे. ड्रोन होता आपल्याकडे, ते ड्रोन घेतलं आणि फ्लाय केलं. आणि हे बघा, मस्त व्हिडिओ आले, एक नंबर वाटलं. ट्रेन 2 दिसल्या. तिथून मग परत ट्रॅव्हल करून आम्ही पुढच्या लोकेशनवर आलो, ते म्हणजे रावणा केव्स. ही रावणा केव्सची इन्फॉर्मेशन होती. मग तिथून जवळच होतं ते टेम्पल एक. ते टेम्पलला व्हिजिट केलं आणि वर निघालो रावणा केव्सकडे. तिथं थोडीफार ट्रेकिंग होती, जवळपास 1 तासाचा ट्रेक होता. मग आम्ही तिघंही पटपट चढत गेलो, कारण गर्दी काहीच नव्हती. तिथं पास काढायला लागतो तुम्हाला, काहीतरी 200 रुपये द्यायला लागतात इंडियन. आणि हे होता रावणा केव्ह. आत भयंकर अंधार होता, पण गार खूप भारी वाटत होतं. असं वाटत होतं AC लावलं आहे. मग तिथून आम्ही पुढं निघालो आपल्या भारीतल्या बीचवर, जे म्हणजे होतं हेरिकेटी बीच, ज्याला जायला आम्हाला लागणार होते जवळपास 4 ते 5 तास. आणि ते होतं डिस्टन्स 180 किलोमीटर. मग जाता जाता आपला भारीतला ड्रिंक, जे म्हणजे आहे नारळ पाणी, ते पिलं. आणि असला भारीतला रोड दिसला, असं वाटलं की आपण समृद्धी महामार्गावरच आहे, एवढा भारी. आणि नंतर आपल्याला ही नारळाची शेतीही दिसली. आणि जवळपास आमचं आजपर्यंत 625 किलोमीटर झालं. आणि हे बघा, आपल्या हॉटेलवर आपण आल्यावर हा व्ह्यू. आणि मग तिथं ड्रोन उडवलं, ड्रोन फ्लाय केलं. पाणी एकदम स्वच्छ आणि सुंदर, एकदम भारी वाटलं. तिथून आम्ही परत पुढं निघालो आपल्या सर्फिंग बीचकडे, जे म्हणजे होतं हेरिकेटी, सर्वात एशियामध्ये फेमस असलेलं. थोडंफार तिथं बीचवरती फिरलो मी आणि नंतर थोडेफार व्हिडिओज काढले. जो सर्फिंग बोर्ड घेतलेला त्याची प्राईज होती 1000 रुपीज पर आवर. आणि व्हिडिओज काढले तिघांचे आमच्या. आम्ही निघालो पुढं हॉटेल शोधायला रात्रीचं. जेवणा खूप भूक लागलेली, मग एक हॉटेल भेटलं, तिथं जेवलो. दिलारिओ टेस्ट म्हणून होतं, मस्त जेवण होतं. फ्राईड राईस घेतला, आपला पास्ता आणि मार्गेरिटा पिझ्झा मस्त होता, भारी वाटलं. तर हा होता आजचा दिवस भावांनो. तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.